नमस्कार मंडळी, आता आपण करणार आहोत कृष्ण पूजेची तयारी। तुम्हाला तर माहितच आहे कृष्ण 12 वाजता पाळण्यात घालायचा असतो, त्याच्यामुळे आता सर्व मी हारांची तयारी करत आहे। एक हार मी पाळण्यासाठी करत आहे आणि दुसरा हार कृष्णाच्या दोरीसाठी म्हणजे पाळणा ओढण्यासाठी करणार आहे। तसं सर्व कृष्णाचं वस्त्र, त्याच्यानंतर त्याचे सर्व दागिने, एक साईडला मी गाय ठेवली आहे, एक साईडला मी कृष्ण ठेवला आहे। सर्व पूर्व पूजेची तयारी मी करत आहे आता, कारण थोड्याच वेळात आता 12 वाजणार आहेत। तर आता पाळण्यासाठी मी सर्व तयारी केलेलीच आहे, पण त्याच्या आंघोळीसाठी असं पंचामृत, पाणी, त्याच्यानंतर त्याला धूप दीप जे काही लागणार आहे, ही एक्स्ट्रा फुलं मी ठेवलं आहे। तुळस ठेवली आहे, तुळस तर पाहिजेच नाही का कृष्ण पूजेला। ते बघा असं छान छोटासा हार आणि एक दोरीला पाळण्याचा मी केलेला आहे, असे दोन्ही हार मी केलेले आहेत। तर आता छान माझा पाळणा जसा सजवायचा तसा सजवून झालेला आहे, 11:15 झालेले आहेत। आता मी आणि माझा बाबू आम्ही दोघं मिळून कृष्णाला छानपैकी पंचामृताने स्नान घालत आहोत। पंचामृताचं स्नान हे खूप महत्त्वाचं आहे मंडळी, कृष्ण पूजेसाठी किंवा कुठलीही तुम्ही श्रावणातली पूजा करत आहात तर पंचामृताचं स्नान हे त्याच्यासाठी हवंच असतं, मेन असतं। त्याच्यानंतर त्याला स्नान घातल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायचं, तो अगदी छान झाला पाहिजे। बघा तुम्हाला वाटत असेल ना की एक छान छोट्याशा लहान मुलाची आपण आंघोळ बघत आहोत, तसंच वाटतं। ही फिलिंग ना मंडळी खूप भारी असते कृष्ण पूजेची, मला ही पूजा प्रचंड आवडते। आता आपण छानपैकी अत्तर लावत आहोत। माझ्याकडे स्वामींचं हिना अत्तर आहे, ते मी हिना अत्तर आता पूर्ण कृष्णाला लावत आहे, कारण त्याला सजवायचं आहे, त्याचा जन्म होणार आहे। हे सर्व माझा बाबू सुद्धा खूप एक्सायटेड होता। ऍक्च्युली खूप वर्ष मी ही कृष्ण पूजा करते, पण ह्या वर्षी माझ्या बाबूला एक्झॅक्टली कृष्ण पूजा काय असतं हे कळायला लागलेलं आहे। तर अशा प्रकारे बघा मी त्याला छानपैकी त्याचं वस्त्र घातलेलं आहे, त्याच्यानंतर त्याला हार घातलेला आहे सुंदरपैकी त्याचा, त्याच्यानंतर त्याला आता मी बांगडी घालत आहे। कृष्णाचं वाळ जे आहे, वाळ असतं ते हातात घालत आहे मी त्याला। आणि तुम्हाला एक याच्यात एक दिसेल बघा, आज जेव्हा त्याची आपण पूजा करायला घेतो किंवा त्याला पाण्यात घालायच्या अगोदर आपण त्याची जी काही पूजा करतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच स्मित हास्य असतं। म्हणजे एक लहान बाळ कसं तयार होण्यासाठी अगदी हे असतं, उत्साहित असतं की आता माझी मम्मी मला छानपैकी तयार करणार आहे। बघा तेच एक स्मित हास्य तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावरती दिसणार आहे, आणि हे बघून ना मंडळी खूप बरं वाटतं। मी पूर्ण वर्ष ह्या स्मित हास्याची वाट बघत असते, कारण हाच कृष्ण माझ्या देवाऱ्यात असतो, पण ते स्मित हास्य दिसत नाही। पण तुम्ही आता बघत असाल तो मुकुट लावायला रेडी नाही। तुम्हाला माहिती आहे का, हा प्रत्येक वर्षीचा माझा अनुभव आहे। तेव्हा त्याला मुकुट जसा त्याला साजेसा पाहिजे असतो तेव्हाच तो मुकुट लावून घेतो। तुम्ही बघितलं असेल मी किती स्ट्रगल केलं असेल मुकुट लावण्यासाठी। आता छानपैकी गंध लावून, हळद कुंकू लावून मी त्याला रेडी केलेला आहे। बघा परत तो मुकुट अजिबात त्याच्यावरती बसत नाहीये। ही लीला आहे, ही या कृष्णाची लीला आहे आणि ह्याच दिवशी घडते। हा माझा अगदी दाट अनुभव आहे ह्याचा। आता मी त्याला बांसुरी ठेवलेली आहे, त्याच्यानंतर आता सगळं व्यवस्थित छान तयार झालेला आहे। माझा कृष्ण अगदी नवीन कपडे घालून त्याच्या बर्थडेसाठी रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता थोड्या वेळात 12 वाजणारच आहेत आणि मी छानपैकी त्याला 12 वाजल्यानंतर असं छान पाण्यात ठेवलेलं आहे। बघा पुन्हा एकदा त्याचा मुकुट निघालेला आहे, पण असं चालतं, हे एक नटखट आहे, हा खूप लहान आहे, एवढं सतवतोच। आणि छानपैकी आम्ही पाळणा म्हटला त्याच्यासाठी, आपला जो पारंपरिक पाळणा असतो कृष्णाचा पाळणा, त्याच्यानंतर त्याची आरती गायली, त्याला जी प्रिय आहे तुळस ही त्याला आम्ही वाहिली। त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती पुष्प सर्व आपण त्याची पूजा करत आहोत। त्याच्यानंतर त्याचं आवडतं गुलाब हे मी प्रत्येक वर्षी पूजेला आणतेच, कारण गुलाबाने ना त्याचं एक पाण्याचं जे सुंदर असं देखावा ना तो खूपच सुंदर दिसतो मंडळी। तुम्ही सुद्धा हे बघा तो कृष्ण हसत आहे ना, ते तुम्ही सुद्धा अनुभवा। मला खूप मनापासून हा हसलेला कृष्ण आवडतो। मी खरंच पूर्ण वर्ष ह्या पूजेची वाट बघत असते असा सुंदर कृष्ण दिसण्यासाठी। आणि आज आम्ही कृष्णासाठी केलेला आहे एक स्पेशल नैवेद्य, तो म्हणजे त्याचे आवडते गोविंद लाडू। हे असतात पोह्यांपासून बनवलेले, खसखस, पोहा आणि अजून काही ड्रायफ्रुट्स टाकून हे सर्व पौष्टिक लाडू। हे आपल्यासाठी सुद्धा चांगले असतात बरं का, पण आज खास माझ्या मम्मीने कृष्ण पूजेसाठी हे गोविंद लाडू केलेले आहेत। तर अशा प्रकारे मोर पंख लावून सुंदर पाळणा सजवून माझा कृष्ण पाळण्यामध्ये बसलेला आहे। आणि तुम्ही सुद्धा बघू शकता हे जे वाइब्स आहेत ना मंडळी, कृष्ण पूजेचे वाइब्स हे एवढे सुंदर असतात। आता आम्ही त्याला उसळ, आंबोळी आणि त्याच्यानंतर असं छानपैकी नैवेद्य दाखवलेले आहे, त्याचे दही पोहे जे आवडते ते दाखवलेले आहेत। तर थँक्यू सो मच माझी कृष्ण पूजा